हा राष्ट्रगीत जे म्हणल्या जाते, जे राष्ट्रगीत आहे आपलं, आपली सकाळची जी सुरुवात होती शाळेमध्ये, लहान लहान लेकरांच्या शाळेत जरी असेल, मोठ्या मोठ्याले कार्यालय असेल, मंत्रालय असेल, राजभवन असेल, इथं सर्वात पहिली दिवसाची जी सुरुवात होती ते राष्ट्रगीतापासून सुरुवात होती. आणि अशा राष्ट्रगीताच्या महापुरुषाच्या पुतळ्याची या ठिकाणी अशी दशा या ठिकाणी आमच्या निदर्शनात आलं. आणि आम्ही त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही या पुतळ्याला या ठिकाणी आता अर्पण केलेला आहे. इथं साफसफाई केलेली आहे. आणि इथल्या महानगरपालिकेला आम्ही तुमच्या माध्यमातून अशा या ठिकाणी इशारा देतो किंवा या जिल्ह्यामध्ये जेवढेही, त्या शहरामध्ये जेवढेही महापुरुषाचे पुतळे असेल, एवढा मोठा राष्ट्रगीत आहे आपलं राष्ट्रगीत, भारताचं राष्ट्रगीत गाणारा माणसाचा पुतळ्याची जर अशी दुर्दशा असेल तर हे देशात, या राज्यात चाललं काय, जिल्ह्यात चाललं काय. इथले जे आयुक्त म्हणून जे बसलेल्या जिल्हाधिकारी मॅडम आहे, त्यांना सुद्धा आम्ही आता तातडीने भेटणार आहे. त्यांना सुद्धा कॉल केला होता, त्यांनी आमचा कॉल रिसिव्ह नाही केला. आणि या घटनेचा निषेध करतो की कारण की एवढं राष्ट्रगीत गाणाऱ्या माणसाच्या पुतळ्याची जर अशी हाल होत असेल, जनगण म्हणणं आधी नायक जे भारत भाग्यविधाता असं गीत या महापुरुषाने गायलेलं आहे. आणि अशा महापुरुषाच्या पुतळ्याची या ठिकाणी तुम्ही आता आम्ही बघितलं आहे, तर दारू सुद्धा लोक रात्री बसून पित आहेत. आणि या पुतळ्यापाशी कुत्रे मांजरा इथं लघुशंका सुद्धा करत आहे. आणि दुर्दैवी घटना आहे, निषेधाई घटना आहे की एवढा मोठा महापुरुषाचा पुतळा या ठिकाणी आपल्या जालन्यामध्ये आहे. जालन्यातला जुन्या जालन्यातला कदीम जालना आहे, या ठिकाणी हा पुतळा आहे. आणि या पुतळ्याच्या परिसरामध्ये जर अशी दुर्दशा असेल तर ही खरोखर दुर्दशा गंभीर आहे. आणि या विचार करण्यासारखा विषय आहे. त्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वप्रथम इथल्या महानगरपालिकेला इशारा देतो की तुम्ही ताबडतोब जेवढे काही या शहरामध्ये पुतळे असतील त्या पुतळ्याची शुद्धीकरण आणि सुशोभीकरण करायला पाहिजे, साफसफाई करायला पाहिजे. महानगरपालिकेचे मोठ्या टेंडर या ठिकाणी दिलेले आहेत. पण साफसफाई का फक्त आमदार खासदारच्या घरापुढेच केल्या जातात काय, नगरसेवकाच्या घरापुढेच केल्या जातात काय, VIP कॉलनीतच केले जातात काय. आणि अशा महापुरुषाचे जालन्याच्या मध्यभागी हा कदीम जालना जुन्या पोलीस स्टेशन आहे. आणि या ठिकाणी हा राष्ट्र महापुरुषाचा पुतळा आहे. आणि या पुतळ्याची या ठिकाणी दुर्दशा झालेली आहे. नगरपालिकेच्या आयुक्ताला सुद्धा आणि जिल्हाधिकारी मॅडमकडे 4 वाजता कारणाने त्यांना सुद्धा आम्ही इशारा देतो की तुम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये या पुतळ्याची डागडोगा दुरुस्ती करून, याचा त्याला कंपाऊंड वॉलची दुरुस्ती करून, इथं साफसफाई, याला गट्टू बसवण्यात द्यावा आणि याला इथं लॉक लावायला द्यावा. कारण कोणी इथं दारू प्यायला कोणी बसलेले पाहिजे. महापुरुषाचा राष्ट्रगीत म्हणजे आपण दिवसाची सुरुवात ज्या महापुरुषाच्या गीतातून करतो, तशा महापुरुषाच्या जर पुतळ्याची अशी हाल असेल तर आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला या ठिकाणी इशारा देतो की आम्हाला आंदोलन करण्याची तुम्ही मजबूर करू नका. आम्ही आंदोलन करू. जिल्हाधिकारी याला सुद्धा आम्ही घेरवा घालू शकतो या प्रकरणामध्ये.